तिथं रंगलेला पाहायला मिळतोय. अजयने मात्र जोडलेला धावा आपल्याला पाहायला मिळतात. दोन संघाची टोटल मात्र वाढलेली पाहायला मिळते, जी टोटल जाऊन पोहोचली गेली आहे 14च्या घरामध्ये. पहिल्या 2 बॉलमध्ये 12 आल्या होत्या, परंतु उर्वरित 4 मध्ये आलेल्या धावा आपण पाहिल्या तर फक्त दोन आल्यात, म्हणजे 14 पहिल्या ओव्हरमध्ये. एका बाजूने आपण पाहिलं तर मग अष्टविनायक स्पोर्ट्स पालिवली, दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं तर टीम पाहायला मिळते प्रणव स्पोर्ट्स वाण्याचा बाडा. प्रणव स्पोर्ट्सने आपण पाहिलं तर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जी जो संघ पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या अंतिम 5 मध्ये आपण पाहिला तर दाखल झाला होता, आणि त्याने मात्र दाखल झाल्यानंतर सगळ्यांची दखल देखील घेतली. चांगले क्रिकेट त्याने देखील दर्शवलं गेलंय. बॉलिंग ट्रॅकवर नितेश, हा बॉल उडवलाय बॅटच्या रडार मध्ये, चांगलं कनेक्शन आणि दिलं इथे गोलंदाजाला मोठं टेन्शन. षटकार. आपण तर काय स्वागत केलंय, भव्य स्वागत आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर ठोकलेला षटकार संघाची टोटल वाढताना पाहायला मिळते 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत फलकावर. ज्याप्रमाणे आपण पाहिली तर चर्चा करायची झाली तर आतापर्यंत तीन षटकार पाहिलेत आपण. 2 ओव्हरचा मुकाबला आहे. पुन्हा एकदा तोडलाय, फोडलाय आणि याही वेळेला चेंडूला बॅक टू बॅक बाउंड्रीच्या बाहेर नेऊन सोडलाय. षटकार. आला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चित्र तेच पाहायला मिळालं. जसं पहिल्या ओव्हरच्या पहिल्या 2 बॉल मध्ये 2 षटकार, तसंच चित्र इथे देखील पाहायला मिळत आहे. पहिल्याच 2 बॉलवर आपण पाहिलं दुसऱ्या ओव्हर मध्ये 2 षटकार. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढलाय. टीमचं टोटल पोहोचलंय 26च्या घरामध्ये. तिसरा या वेळेला पाहिला आपण तर काय झालंय म्हणतायत ना पाटलाचा नाद बैलगाडा आणि मैदानाच्या आतमध्ये केलाय. आता मात्र सचिनने मोठा वाला राडा. बागी सरांच्या माध्यमातून पारदर्शक जाहीर आणि लागू देखील झालाय या खेळाडूसाठी. हॅट्रिक मात्र आपण पाहिली षटकाराची पूर्ण केली आहे. अफलातून आपण पाहिलं 3 सिक्सर मात्र ठोकले गेलेत, आणि ज्या प्रकारे आपण पाहिलं तर अफलातून प्रेमामध्ये पाडणारी फलंदाजी. सचिनच्या नावाची आज चर्चा तर होईलच, म्हणतायत ना सगळे विषय ट्रेंडिंगला आणि सचिन आलाय ट्रेंडिंगला. पुन्हा एकदा क्या बात है, इस बार बाउंड्री पार लगातार 4 सलग पाहिले. 4 चेंडूवर 4 षटकार. बघा अजून एक जर षटकार ठोकला गेला तर 2000 रुपयाचे पारितोषिक ज्ञानेश्वरजी पागी यांच्या माध्यमातून दिलं जाईल. बघा काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. म्हणतोय ना फलंदाज आहे कोण, सचिन. मी खेळाडू आहे अलग, माझी वेगळीच आहे झलक. आणि टोकले षटकार 4, तेही सलग, ते पण कडक. पाहिलेत आपण धावसंख्येचा आलेख वाढला गेलाय 38. पुन्हा एकदा हो चाललंय काय 5 षटकार. आता मात्र आठवतील ते म्हणजेच युवराज सिंग, आता आठवतील ते म्हणजेच हर्षल गिब्स, आता मात्र आठवतील ते म्हणजेच क्रिस गेल, आता मात्र आठवतील कॅरन पोलार्ड, आता मात्र आपण बघितलं तर आठवतील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजे सचिन. यश ठीक आहे. आपण पाहिलं तर नामदेवजी तांबडे यांच्याकडून देखील पारितोषिक, समीरजी पागी यांच्याकडून देखील पारितोषिक आलेलं आहे. पारितोषिक मात्र जमा झाले आहेत. आणखीन येईल का हो यावेळेस मात्र चाललंय काय नेमकं.
मात्र सचिन सचिन आहे. लेग बायचा इशारा आणि आपण पाहिला